नमो बुद्धाय, जय भीम। मी तेजल खिल्लारे, लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत। अखेर जातीयवादी वकील अनिल मिश्रा याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल। ग्वालियरचा जातीयवादी वकील अनिल मिश्रा याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अभद्र टिप्पणी केल्यामुळे त्याच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस स्टेशनला ॲडव्होकेट आशिष इंगळे यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे FIR दाखल केली। परंतु पोलिसांनी ती 0 नंबरने दाखल करून सदर FIR DCP कल्याण परिमंडळ 3 यांनी जाणीवपूर्वक ग्वालियरला वर्ग करून कागदपत्रे तपासाकामी पाठवली। त्यामुळे आंबेडकरी समुदायात रोष होता, म्हणून DCP यांना जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात आले। पाऊस असतानाही भर पावसात आंदोलन यशस्वी झाले आणि सदर गुन्ह्याचा तपास कल्याण येथे करण्यासाठी पुन्हा सदर गुन्हा खडकपाडा कल्याण येथे वर्ग करून कारवाई करण्याचे पोलीस उपायुक्त यांनी लेखी पत्र दिले। त्यानंतर आंदोलनाची सांगता झाली। यावेळी ॲडव्होकेट आशिष इंगळे आणि ॲडव्होकेट विलास धनगर यांनी आंदोलनात लक्ष घातले। त्यांना एक सायटेशन त्यांचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाचा एखादा जजमेंट द्या। प्रश्न जजमेंटचा नाही, प्रश्न जो आहे याच्यामध्ये इंटरप्रिटेशन तुम्ही कसं करताय। उद्या सुद्धा 2 वर्षापूर्वी कायदा जर तयार झालेला आहे 2023चा कायदा, त्याचा आता लगेच ज्युरिडिक्शनच्या मुद्द्यावर कोर्टामध्ये केस जाईल असं नाही, पण या ज्युरिडिक्शन मध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालाय तर त्याप्रमाणे गुन्हा 0 नंबरचा रेग्युलर याच्यामध्ये कन्वर्ट करता येतो आणि त्यांनी जो पाठवलेला आहे तिकडे मागून घेण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतोय। पहिल्यांदा त्यांना आम्ही कन्व्हिन्स करून जर ते तयार असतील तर त्यांना इथे येऊन तुमच्या समोर आपण डिक्लेअर करायला ते तो गुन्हा जो आहे तो वर्ग करून घेतो नाही आणि याचा तपास होईल लक्षात। ते नसतील तर ते करणार तर आपण पुढच्या स्टेप जे आहेत करूया। आता फक्त आणि 8 ते 10 लोक जे आहेत ते लोक आम्ही तिथं जातो। मागून घेतोय गुन्ह्याचा तपास आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।